सो आज आहे संडे आणि आजचा दिवस आपण थोडासा चिल ठेवणार आहे आणि त्यामुळे जर दिवस चिल ठेवायचा असेल तर दिवसाची सुरुवात नेहमी एका प्रोडक्टिव्ह गोष्टीपासून झाली पाहिजे. म्हणून आता आपण शूज घालतोय. शूज घालून रेडी होऊन आपण आता खाली जातोय एक शॉर्ट मॉर्निंग वॉक करायला. सकाळी मॉर्निंग वॉक करायची खरं तर एक वेगळीच मजा आहे. फ्रेश वातावरण, फ्रेश हवा. सो ह्याच्यामध्ये आपलं माइंडसेट पण ऑटोमॅटिकली फ्रेश होऊन जातं. सो आता माझं मॉर्निंग वॉक करून झालं आहे. सो आता आपण वर जातो आणि वर जाऊन आपण करणार आहे चॅम्पियन ब्रेकफास्ट. सो आत्ता प्लॅनमध्ये आपला थोडासा चेंज झाला आहे कारण मी आत्ता वर येऊन बॉइल्ड एग्स खाणार होतो. पण मी असा विचार केला की आज संडे असल्यामुळं आजचा दिवस आपण थोडासा चिल ठेवूया. सो आपण आज कुठलीच गोष्ट करायची नाही जी आपण रुटीनमध्ये म्हणजे मी डेली जी गोष्ट करतोय ती. सो त्यामुळे मी आत्ता डिसाईड केलं आहे की आपण बॉइल्ड एग्स न खाता आत्ता आपण जाणार आहे साई दावणगिरीला डोसा खायला. सो आत्ता आपण आज करणार आहे संडे स्पेशल बिअर्ड. सो माझी दाढी थोडीशी वाढल्या तो आपण थोडंसं ट्रिम करूया आणि ट्रिम करून झाल्यानंतर आपण याला शेप देऊया. सो तुम्हाला पण जर माझ्यासारखी जर फुल बिअर्ड येत असेल, पूर्ण दाढी येत असेल तर मला तुम्हा लोकांना एक सजेशन द्यायचं, एक टिप द्यायची आहे तुम्हाला की जी मधली दाढी ती दिसते नाही, मधली जी बिअर्ड आहे का नाही ती थोडीशी जास्त ठेवा आणि ही जी साईडची जी दाढी दिसते का, साईडची जी बिअर्ड आहे ना ती ट्रिम करा की जेणेकरून आपला जो फेस आहे का नाही तो फेस आपला असा व्ही शेपमध्ये दिसतो असा. त्याच्यामुळं आपले जे फॅट आहे, जी इथं फॅट दिसतं ना ते थोडंसं कमी दिसतं. त्याच्यामुळं थोडीशी आपली जॉ लाईन पण दिसते आणि फेस जो आहे ना तो असा व्ही शेपमध्ये दिसतो. सो जर तुम्ही RCB फॅन असाल तर मला कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा की अशी कोणाची RCBमध्ये बिअर्ड आहे की जिची साईडने ट्रिम आहे आणि मधून थोडीशी आहे. सो फायनली मी आता दाढी करून रेडी आहे. सो आता मी आंघोळ वगैरे करतो आणि आंघोळ करून झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपण कंटिन्यू करूया. सो आता माझी आंघोळ झाली आहे आणि आंघोळ करून मी आता रेडी आहे. सो आता आपण वळूया पुढच्या गोष्टींकडं. सो आज दोन अशा गोष्टी आहेत ज्या दोन गोष्टी मला तुम्हा सगळ्यांना शेअर करायच्या आहेत. सो पहिली गोष्ट अशी आहे की मला खरं सांगायचं झालं तर मला खरं तर 2020 सालीच मी यूट्यूब चॅनल काढणार होतो. पण मी गोष्टी खूप डिले करत गेलो. आज करू, उद्या करू, परवा करू असं करत करत 2026 उजडला आणि मला असं वाटतं की 6 वर्षाच्या त्या गॅपनंतर मी फायनली जाऊन आज यूट्यूब चॅनल उघडलं. सो ह्या गोष्टीतून मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की लाईफमध्ये जी ती गोष्ट ज्या त्या मोमेंटला जगा. गोष्ट अजिबात डिले करू नका. जसं मी डिले केलं ही गोष्ट अजिबात डिले करू नका. प्रत्येक गोष्ट ज्या त्या मोमेंटला जगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लाईफमध्ये स्वतःच्या धुंदीत जगायला तुम्ही चालू करा. माणूस ज्या वेळेला स्वतःच्या धुंदीत जगायला चालू करतो का नाही त्यावेळेला फरक पडायचा बंद करतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. ह्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला फरक पडायचा बंद होतो का नाही त्यावेळेला माणूस खरंच जाऊन एक बोल्ड लाईफ जगायला चालू करतो. आणि तुम्हाला माहीतच आहे बोल्ड लोकच खरं तर हिस्ट्री क्रिएट करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला 2020 साली किंवा मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायच्या आधी मला असं वाटायचं की म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करणं म्हणजे खूप इझी आहे. काय नाही, फक्त व्हिडिओ एडिट करायचा, शूट करायचा, अपलोड करायचा, मग व्ह्यूज येतील, मॉनिटाईज होईल आणि मग पैसे येईल. पण असं काही नसतं. मला आज मी हा 5वा माझा व्लॉग आहे तो मी शूट करतो आणि 5वा व्लॉग शूट करताना मला आज गोष्टी रिअलाईज होत आहेत की म्हणजे फक्त शूट करणं, एडिट करणं, अपलोडिंग करणंच इनफ नाही आहे. त्याच्याबरोबर तुमची स्क्रिप्ट रायटिंग पण चांगली पाहिजे, त्याच्याबरोबर तुमची स्टोरी टेलिंग पण चांगली पाहिजे. जितकी जास्त चांगली तुमची स्टोरी टेलिंग असेल, जितकी चांगली तुम्ही स्टोरी तुमच्या चॅनलवरती तुम्ही मांडाल तितकं जास्त तुमचं चॅनल हिट होईल असं वाटते मला. आणि जितकी छान तुम्ही तुमची लाईफ यूट्यूबवरती रिप्रेझेंट कराल तितकं जास्त तुमचं चॅनल ग्रो होईल. सो आता मी करतोय जेवण आणि आजचं जे जेवण आहे मी ते खूप जास्त असं सिम्पल ठेवलं आहे. सो आज मी खाणार आहे फक्त 4
बॉइल्ड एग, कारण तुम्ही सकाळी बघितलंच असेल की सकाळी मी बाहेरचा डोसा खाल्ला. सो मला असं वाटतं की बाहेरच्या डोशामध्ये थोड्याशा जास्त कॅलरीज असतात. जो डोसा आपण घरी खातो त्याच्या कंपॅरेटिव्हली मला असं वाटतं की बाहेरच्या डोशामध्ये थोडंसं जास्त कॅलरीज असतात. सो आता थोड्याशा एक्सेस कॅलरीज अवॉइड करण्यासाठी मी आता फक्त खातोय बॉइल्ड एग्स आणि मी कुठलंच आता कार्बोहायड्रेट्स घेत नाही आहे. सो मे बी संध्याकाळी मी एखादी चपाती किंवा एखादी भाकरी खाईन ॲज अ कार्बोहायड्रेटचा सोर्स म्हणून. सो आजच्यासाठी फक्त एवढंच. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. थँक्यू.